BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसच्या प्रस्तावित परवानगीविरोधात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल MMC मार्फत BHMS पदवीधारकांना CCMP अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ॲलोपॅथी प्रॅक्टिससाठी नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडले व संप पुकारला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्ष पदव्युत्तर PG विद्यार्थी सांगितले की केवळ 6 महिन्याच्या CCMP ब्रिज कोर्स पूर्ण करून BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्याची तसेच उच्च क्षमतेची अँटीबायोटिक्स आणि स्टेरॉइड्स लिहून देण्याची परवानगी देणे रुग्णाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. अपुऱ्या प्रशिक्षणामुळे योग्य निदान डायग्नोसिस न होता ॲलोपॅथी औषधे अँटीबायोटिक्स व स्टेरॉइड्सचा वापर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असा आंदोलकांचा दावा आहे. MBBS व MD पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षेनंतर 8 ते 10 वर्षे कठोर शिक्षण व प्रशिक्षण घ्यावे लागते. अशा परिस्थितीत केवळ 6 महिन्याच्या ब्रिज कोर्सच्या आधारे ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देणे अन्यायकारक असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. भवितव्याचा प्रश्न. दरवर्षी मोठ्या संख्येने MBBS पदवीधर बाहेर पडत असताना या निर्णयाचा त्यांच्या व्यावसायिक भवितव्यावर परिणाम होईल अशी ही विद्यार्थ्यांची चिंता व्यक्त केली. इंडियन मेडिकल असोसिएशन IMA ने या निर्णयाविरोधात राज्यभर 24 तासाच्या आंदोलनाची हाक दिली असून मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीधर, इंटर्न्स आणि पदव्युत्तर डॉक्टरांनी त्यास पाठिंबा दर्शवला आहे. BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिससाठी देण्यात येणारे MMC नोंदणीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे. तसेच ॲलोपॅथी प्रॅक्टिसचा अधिकार केवळ MBBS आणि MD पदवीधारकांनाच कायम ठेवा अशी मागणी आंदोलक डॉक्टरांनी केला आहे. नमस्कार, मी डॉक्टर संकेत वानखेडे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजचा अध्यक्ष. आज 5 ऑगस्ट रोजीपासून सर्व महाराष्ट्रभर सेंट्रल मार्चच्या निर्देशानुसार आपण बेमुदत आंदोलन हे चालू करत आहोत. त्याचसोबतच आज GMC मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज व रुग्णालय मिरज येथे सर्व प्रकारच्या OPD सर्व्हिसेस जे 9 ते 1 दरम्यान होत असतात आपले, ते आपण स्थगित करत आहोत. परंतु आपण अतिदक्षता विभाग तसेच इमर्जन्सी आणि कॅज्युअलिटी सर्व्हिसेस जे आहेत ते सुरळीत सुरू ठेवायचे. त्याचबरोबर रुग्णसेवेची काळजी आणि जबाबदारी म्हणून आम्ही हे सर्व आंदोलन एक शांततापूर्वक आणि जबाबदारीने करत आहोत. आज महाराष्ट्र शासनाने CCMP धारकांना, प्रमाणपत्र धारक BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची अधिकृत नोंदी असा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. या शासन निर्णयाविरुद्ध सर्वच मेडिकल फ्रॅटर्निटी आणि असोसिएशन्समधून तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि याचा आम्हाला ठामपणे विरोधसुद्धा आहे. आमचं आंदोलन हे कोणत्याही शाखेविरुद्ध जसं की होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा इतर मान्यताप्राप्त शाखेविरुद्ध नाही आहे. आमचं हा ठाम मत आहे की प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिक मेडिकल प्रॅक्टिशनर यांना आपल्या नोंदीच्या कायद्याच्या चौकटीत राहून शिक्षण आणि प्रशिक्षण डोक्यात ठेवून हे सर्व आपलं वैद्यकीय सेवा पुरवावी. मी महाराष्ट्र शासनाला हे आवाहन करू इच्छितो की त्यांनी तात्काळ जे CCMP प्रमाणपत्रधारक. मी डॉक्टर जीवन मिळे. मी सध्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथं 2ऱ्या वर्षाला पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. तर सध्याला आपण कालपासून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलतर्फे BHMS जे डिग्रीधारक आहेत त्यांना CCMP कोर्स केल्यानंतर त्यांना MMC नोंदणी दिलेली आहे. याचा अर्थ असा की आता BHMS डॉक्टर ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. आपले साधारणतः ॲलोपॅथीची प्रॅक्टिस म्हणजे काय, हायर डोस ऑफ अँटीबायोटिक्स, स्टिरॉइड्स हे प्रिस्क्राईब करण्यासाठी त्यांना परमिशन दिली. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं की BHMS डॉक्टरांना अशा पॅथीची प्रॅक्टिस करायची परमिशन शासनाने दिलेली आहे. तर हा संप जो आहे तो याच महाराष्ट्र शासनाच्या जो निर्णय आहे त्याला विरोध करण्यासाठीचा हा संप आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो तर इथं आपण MBBSचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. शेकडो संख्येने विद्यार्थी जमा झालेले आहेत. परंतु त्यांच्यासोबतच इंटर्नशिप करणारे विद्यार्थी आहेत. सोबतच पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MBBS नंतर MD करणारे डॉक्टर्सही याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. कालच आपण बघितलं तर IMAने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनने काल 24 तासाचा संप पुकारला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून आपल्या सर्वांना माहीतच झालं असेल की सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर याच्यामुळं
रुग्ण सुरक्षतेचा जो प्रश्न आलेला आहे तो महत्त्वाचा याच्यामध्ये उपस्थित होत आहे की रुग्णांना व्यवस्थित ट्रीटमेंट भेटणार की नाही याची शंका निर्माण झालेली आहे. हा फक्त आम्ही आमच्या मागण्यांसाठी करत नाहीच आहे. आपल्याला माहिती आहे MBBSला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आता तुम्ही बघितलं देशामध्ये नीट एवढी मोठी परीक्षेचं प्रकरण झालं होतं तर ते याच MBBSच्या ॲडमिशनसाठीचा परीक्षा होती. तर विद्यार्थी इथं आल्यानंतर 5.5 वर्ष मेहनत करतात, नंतर 1-2 वर्ष आणखी नीटच्या तयारीसाठी म्हणजे नीट PGसाठी तयारी करतात, MD डॉक्टर होतात आणि नंतर त्यांना स्पेशलाइज प्रॅक्टिसची परमिशन भेटते. तर जवळपास 8 ते 10 वर्षाचा एवढा कठोर परिश्रमानंतर